आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडीपिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेज मध्ये अलर्ट मोशन मोडीपिकची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये भावांनो इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे भावांनो दिसून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो आपल्याला काय करायचं आहे, तर या व्हिडिओसाठी पण जे ऑडिओ सॉन्ग यूज करणार आहे ते फक्त भावांनो आपल्याला ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो आपल्याला इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून त्याच्यानंतर भावांनो ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि विवॉलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर भावांनो ही वायर क्रिएशनची लेअर इथून भावांनो डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो आपल्याला एक लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे। लिरिक्स व्हिडिओ भावांनो तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे, तर भावांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक भेटून जाईल। त्याच्यानंतर भावांनो तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर भावांनो फक्त आणि फक्त 30 सेकंद थांबायचं आहे। तिथं तुम्हाला ऑल मटेरियलचा ऑप्शन भावांनो शो होऊन जाईल। त्याच्यानंतर भावांनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्याच्यानंतर थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भावांनो तिथं तुम्हाला लिरिक्स व्हिडिओचं ऑप्शन दिसून जाईल। तर त्याच्यावरती क्लिक करून भावांनो आपला लिरिक्स व्हिडिओ भावांनो तिथून डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करायचा आहे आणि तिथून हा जो भावांनो लिरिक्सचा व्हिडिओ आहे तो फक्त भावांनो ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर आपण आता इथून थोडंसं पुढे येऊया। तर भावांनो इथे आल्यानंतर भावांनो हा जो जास्त झालेला व्हिडिओ आहे तो फक्त भावांनो इथून ट्रिम करायचा आहे। इथून पुढे आपल्या भावांनो कंटिन्युअस बीट्स चालू होत आहेत। तर भावांनो इथपर्यंत आपला लिरिक्स व्हिडिओ आहे, म्हणजेच आपली जी सेकंड बीट आहे ही आपली फर्स्ट बीट, त्याच्यानंतर ही सेकंड बीटपर्यंत फक्त आपला लिरिक्स व्हिडिओ भावांनो ठेवायचा आहे आणि राहिलेला जो व्हिडिओ होता तो फक्त भावांनो ट्रिम करायचा आहे। तर आपण व्हिडिओ ट्रिम करून घेतलेला आहे भावांनो। तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला पुढे भावांनो इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड करण्यासाठी भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली इमेज ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायची आहे। नेक्स्ट इमेजसुद्धा भावांनो आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायची आहे, फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायची आहे। अशाच प्रकारे भावांनो 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस भावांनो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भावांनो व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो इथे तुम्ही बघू शकताय आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस भावांनो ॲड करून घेतलेले आहेत। तर भावांनो तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो आपल्याला काय करायचं आहे, तर इथून भावांनो एकदम भावांनो व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। म्हणजेच भावांनो त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून भावांनो हा जो पार्टिकलचा व्हिडिओ आहे तो फक्त भावांनो इथून ॲड करायचा आहे।
त्याच्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून भावाने इथून फिल स्क्रीन करायचं आहे आणि ब्लेडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन भावानं स्क्रीन करायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर भावाने इथून आपण एकदम लास्टच्या बीटवरती येऊया आणि भावानं राहिलेला जो व्हिडिओ आहे, हा जो पार्टिकलचा व्हिडिओ राहतोय तो फक्त भावाने इथून ट्रिम करायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर पुढे काय करायचं भावानं आपल्याला, तर भावानं आपल्याला एक आपला लोगो ॲड करायचा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा भावानं आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावानं इथून सिलेक्ट करून आपला एक लोगो भावानं ॲड करायचा आहे। या लोगोची आपण भावानं साईज थोडीशी कमी करून घेऊया। एवढी अशी साईज ठेवून भावाने इथे असं बरोबर मधोमध लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानं आपला लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर भावानं आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर भावानं आपल्याला सिंपल भावानं फक्त आपली बॉर्डर ॲड करायची आहे आणि बॉर्डर ॲड करण्यासाठी भावानं इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो भावानं सिलेक्ट करायचा आहे आणि एक आपण जी बॉर्डर भावानं तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेली आहे ती फक्त भावानं इथून ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर भावानं आपल्याला काय करायचं आहे, तर हे भावाने एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत भावाने ही बॉर्डर भावानं खेचून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भावानं ती बॉर्डर तुम्हाला काय अशा प्रकारे भावानं दिसून जाईल। तर भावानं आपल्याला आता काय करायचं आहे, तर भावानं त्या बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन भावाने ते स्ट्रेट टू स्क्रीन आहे म्हणजेच भावानं स्ट्रेट टू कंपोजिट एरिया त्याच्यावरती भावानं क्लिक करायचं आहे आणि बॉर्डर बरोबर भावानं आपली जी भावानं पूर्ण रेशो आहे 4.5चा त्याच्यावर बरोबर भावानं सेट करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता आता आपली बॉर्डर काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। तर आपल्याला आता फक्त आणि फक्त भावानं आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। तर भावानं तुम्हाला आपल्याला वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट आलाट मोशनमध्ये भावाने इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे भावानं दिसून जाईल। तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावानं सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। इथून आता आपण भावानं थोडंसं पुढे येऊया। तर इथे बघू शकताय इथून पुढे भावानं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत। तर भावानं पहिल्याच इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे आणि एक इमेज सोडून पुढच्या इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर एक इमेज सोडायची, त्याच्यानंतर पुढच्या इमेजला भावानं पेस्ट करायचा आहे। एकाडेक इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घेतोय। एक इमेज सोडायची, त्याच्यानंतर भावानं पुढच्या इमेजला द्यायचं, त्याच्यानंतर एक इमेज सोडायची, त्याच्यानंतर पुढच्या इमेजला द्यायचं। असंच भावानं शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि भावानं इथे सुद्धा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर भावानं पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून भावानं कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। इथून आता भावानं आपण थोडंसं पुढे येऊया आणि पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण मध्ये एकाडे एक इमेज भावानं आपण मगाशी सोडली होती आणि भावानं इफेक्ट नंबर 1 भावानं पेस्ट केला होता। तर भावानं आपण आता मध्ये जी इमेजेस सोडलेले आहेत त्यांना भावानं आपला इफेक्ट नंबर 2 भावानं पेस्ट करायचा आहे। आपण जेवढे इमेजेस सोडलेले आहेत म्हणजेच भावानं इफेक्ट नंबर 1 दिल्यानंतर जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावानं आपला इफेक्ट नंबर 2 भावानं पेस्ट करायचा आहे। तर भावानं अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय। भावानं व्हिडिओचे ऑल मटेरियल भावानं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावानं तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर भावानं इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ भावानं इथून एक्सपोर्ट करायचा आहे। भावानं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भावांनो, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावांनो। फुल खतरनाक आपला हा व्हिडिओ झालेला आहे। तर भावांनो भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।